मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा 10वं प्रकरण समीकरणे पाहणार आहोत. चला तर मग समीकरणे म्हणजे काय पाहूया आपण. समीकरणे म्हणजे बघा, गणिती भाषेत बरोबर हे चिन्ह वापरून डाव्या आणि उजव्या बाजूच्या गणिती क्रिया करून आलेल्या संख्या समान आहेत हे दाखवतो. अशा समानतेला समीकरण असे म्हणतात. बघा म्हणजे 17 वजा 2 आणि बरोबर 5 गुणिले 3. 17 वजा 2 यांची जर वजाबाकी केली तर 15 येते आणि 5 गुणिले 3 यांचा गुणाकार केला तरी 15 येतो. म्हणजे डाव्या आणि उजव्या बाजूला जर समान अंक येत असतील गणिती क्रिया करून कुठल्याही, तर त्यांना म्हणायचं समीकरण. चला तर मग आपण सराव संच 26 पाहूया. बघा खाली 2 ओळींत वेगवेगळ्या गणिती क्रिया दिल्या आहेत. त्यांच्यापासून मिळणारी संख्या शोधून समीकरणे तयार करा. बघा आता वेगवेगळी गणितं दिलेली आहेत आपल्याला. आता आपल्या ह्यांना पहिल्यांदा उत्तर काढायची आणि मग ज्यांची बरोबर झालीत त्यांना काय करायचं, समीकरणामध्ये आपल्याला त्यांना भरायचे. चला 16 भागिले 2 82 16 म्हणजेच आपलं उत्तर आलं 8. ब्रॅकेट करून घ्या. 5 गुणिले 5 दुने 10 तर आपलं आलं 10. 9 अधिक 4 9 अधिक 4चं उत्तर काय येतं आहे, 9 4 9 10 11 12 13 म्हणजेच आपलं उत्तर आलं 13. 72 भागिले 3 दुने 6 7 6 गेला 1 वरतून घेतला 2 3 चोक 12 आणि उत्तर आपलं आले 24. मग उत्तर लिहा 24. बाकी तर 0 आली. चला 4 अधिक 5 4 आणि 5 9 म्हणजे आपलं उत्तर आलं 9. आता पुढे बघा 8 गुणिले 3 8 त्रिक 24 म्हणजेच आपलं उत्तर आलं 24. 8 त्रिक 24. 19 वजा 10 बघा 9तनं 0 गेला 9 1तनं 1 गेला 0 म्हणजेच आपलं उत्तर आलं 9. चला 10 वजा 2 10तनं 2 गेले 8 उरतात म्हणजेच आपलं उत्तर आलं 8. 37 वजा 27 7तनं 7 गेला 0 3तनं 2 गेला 1 उत्तर आपलं 10. आणि 6 अधिक 7 6 12 आणि 1 13 आपलं उत्तर आलं 13. आता बघा सगळीकडे बॉक्स तुम्हाला दिसतोय. आता बॉक्समध्ये उत्तर पाहिजे जे समान आहेत त्याचं आपण समीकरण तयार करणार आहोत. बघा पहिल्यांदा 8 आहे. 8 कुठे दिसतोय तुम्हाला आतून, हे बघा इथे दिसतोय. म्हणजेच 16 भागिले 2 बरोबर आपल्याला काय लागेल 10 वजा 2. बघा आता उत्तरामध्ये असं लिहायचं समीकरण 16 भागिले 2 बरोबरचं चिन्ह द्यायचे 10 वजा 2 म्हणजे ह्या दोघांच्या गणिती क्रिया केल्यावर समान उत्तर येणार आहे आपल्याला. ठीक आहे. 8 पहिला झाला आपला. बघा आता 10 आहे इथे. 10 अजून दिसतो आपल्याला इथे बघा दिसला का. चला तर मग आपण लिहून घेऊया. हा पहिले समीकरण झालं. दुसरं समीकरण मिळालं आपल्याला 5 गुणिले 2 बरोबर 10 इथे बघा 37 वजा 27. नाही तर उत्तर लिहिता आलं का, समीकरण सांगितलं त्यांनी लिहायला म्हणून समीकरण लिहायचं आहे. तिसरं आहे उत्तर आपलं 13 पाहिजे. म्हणजे 13 आपल्याला कुठे दिसतोय तर इथे दिसतोय बघा 13. मग आपण लिहू शकतो 9 अधिक 4 बरोबर 6 अधिक 7 आलं का. चला आता आपण 24 कशामध्ये येते बघूया. इथे बघा भागाकार 72 भागिले 3चं उत्तर येते 24. 24चा अजून मिळतो आपल्याला इथे बघा भेटतोय 8 गुणिले 3. मग समीकरण तयार होईल 72 भागिले 3 बरोबर
8 गुणिले 3, 8 त्रिक 24, बरोबर की नाही. चला 24 झाला. आता आपल्याला राहिला आहे 9. 9ची जोडी बघा कुठे. 9ची जोडी आहे इथे. ठीक आहे. म्हणजे 4 अधिक 5 आणि 19 वजा 10. 5वं समीकरण भेटलं आपल्याला. 4 अधिक 5 बरोबर 19 वजा 10. समजलं का मुलांना. खूप सोपा हा सराव संच आहे. फक्त लक्ष द्या. ह्याच्यात फक्त तुम्हाला सांगितलं आहे समीकरणे तयार करायचे. समीकरण तयार करण्यासाठी फक्त तुम्हाला ज्यांचं उत्तर समान दिसतंय त्यांचे काय करायचं, प्रश्न त्यांना ह्याच्यामध्ये उत्तर लिहून काढायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. थँक्यू.